हॅलो. तर मी परत व्लॉग घेऊन आली एक. मला आज बेसनाचे लाडू बनवायचे आहेत. माझ्या भावाला तसं पण खाऊ वाटलेले. तर लास्ट टाइम मी बेसनाचे बर्फी बनवल्याला तर एवढा काही खास झाला नव्हता. तर आज मी बेसनाच्या लाडू बनवणार आहे, तर तुम्हाला दाखवते. चला. एक मी पॅन घेतला, म्हणजे कढई घेतली आहे. तर त्याच्यामध्ये मी तूप टाकते आता, थोडंसं जेवढं लागेल तेवढे. तर आता तुपाला जरा गरम होऊन द्यायचं आहे. गरम झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये बेसन टाकणार आहे. तर इथं माझं बेसन टाकायला मी घेते आहे जरा हे जातं. तर बघू शकता कसं फेस येतो याच्यामध्ये. तर मी हळूहळू हलवणार, गाठ्या बनतात माझ्या बेसनाच्या. तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला करायचं आहे. तर मी सगळं बेसन टाकते याच्यामध्ये. तर मी चांगल्यापैकी हलवते याला. असं पूर्ण हलवून घ्यायचं, लाल वगैरे करून घ्यायचं. तर अजून मी बेसन टाकते याच्यामध्ये. बेसन टाकलं, तूप टाकलं चांगल्यापैकी. मी याला आता ब्राऊन करून घेते. बघू शकता कसं हे होते. त्याला तूप जास्त लागेल तर अजून मी तूप ॲड करते याच्यामध्ये. पण याला चांगलं भाजून घ्यायला कुकरने. तर मी याच्यामध्ये तूप टाकते जरा अजून जास्त. तर चांगल्यापैकी याला भाजून घेते. कसं झालेलं बेसन कसं होतं आणि कसं झालं ते किनारे दिसत असेल तुम्हाला बेसन कसं होतं. आता बघा हे कसं लाल झालेलं आहे चांगल्यापैकी. हे चांगल्यापैकी माझं भाजून घेते मी पहिलं. ते भाजल्यानंतर आपण भेटूया. हे भाजून तर झालेलं आहे माझं. तर ह्याच्यामध्ये मी थोडेसे पाण्याचे शिपडे उडवते, म्हणजे थोडंसं हे व्हायला. हे बघा कसं झालेलं आहे तुम्ही बघू शकता. तर मी याला आता एका वाटीमध्ये काढून घेते आता सध्याला. तर हे जे गुड्या पडल्या तर हे मला मळायलाच लागणार आहे. तसं मळून पण घेऊ शकतो आपण, असं काही नाही. तर आज काही सण वगैरे नाही तरी आमच्या घरात गोड खाणारे खूप जण आहेत, माझ्या बहिणीला सोडून. तर मी याला आज गोड पदार्थ बनवते आणि याला चांगल्यापैकी मी पहिलं थंड होऊन ठेवणार आहे. हे बघा. आणि ते तुमचं हे सगळं राहिलं असेल ते काढून घ्या पहिले. तर तुम्ही आता मी याला थंड करते. थंड झाल्यावरती थोडंसं मळून घेते. मग ह्याच्यामध्ये आपण साखर मिक्स करूया. आता थंड झालेलं आहे. तर याला मी चांगलं हे करून घेते, जिथे जिथे त्याचे हे झालेलं आहे. हे बघा असे लाडू बनले पाहिजे. पण आता साखर टाकल्यावरती अजून विरघळून जाईल, म्हणून पहिलं मी ह्याला मळून घेते. हे बघा असे लाडू बनले पाहिजे त्याचे. माझं बेसन भाजलेलंच आहे, त्याचं पण दिसत असं येतं. हे बघा तर तुम्ही बघू शकता मी साखर वाटलेली आहे, त्याच्यात साखर टाकते. तुम्हाला जेवढं गोड लागते तेवढं टाका तुम्ही. आम्हाला जेवढं लागतं तेवढं आम्ही टाकू. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं साखरेला. आणि थोडं अजून टाकते. बघू शकता तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर याला मी थोडंसं अजून तूप घालून पातळ केलं. तर थोडंसं आता सध्याला गरम आहे, तर मी तूप हातात घेते थोडं. आणि या प्लेटीमध्ये मी टाकलं आहे साखर, म्हणजे चिटकावा नाही खाली. सध्याला तर मी छोटी करून बघते. मोठे केले पाहिजे पण राहणार नाहीत, राहायला काय नाही. तर माझा भाव सगळे हे करून टाका ना मग. तर माझे लाडू बनत आहेत. जर आपण काजू बदाम पण लावू शकतो, पण आता सध्याला नको. त्याच्यावर थोडीशी साखर टाकली म्हणजे आपल्या जिभेला टच नाही होणार हे सगळे लाडू.
बघू शकता किती छान झालेला आहे लाडू. तर मी इथे एक ठेवते. बघा एवढा परफेक्ट लाडू झालेला आहे. तर अजून मी सगळे लाडू बनवते मग तुम्हाला भेटते आहे. तुम्ही बघू शकता अगदी खुशखुशीत लाडू झालेले आहेत. तर हे तोंडामध्ये काही चिटकणारं काय नाही. हे बघू शकता आपण किती चांगले झालेत आणि खायला चविष्ट पण आहे. तुम्ही बघू शकता खूप चांगले झालेले आहेत. ना वरती चिटकून येतात ना काय होते. तर तुम्हाला अजून व्हिडिओ हवा असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला कमेंट करा. तर ऑलराऊंडर माझा यूट्यूबर चॅनल आहे. तर कन्फर्म मला सबस्क्राईब लाईक हे करा प्लीज. मी लाडूची मजा घेते, तुम्ही माझे व्हिडिओ बघा.